विधिमंडळात लक्षवेधीची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न, भाजप आमदार परिणय फुकेंचा खळबळजनक आरोप। काँग्रेसच्या बड्या नेत्याचे एजंट आणि गडचिरोलीतल्या राईस मिल्स मालकाची ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे करणार सुपूर्द। लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचे पैसे वळवण्यात आल्याची माहिती। सामाजिक न्यायाचे 3000 तर आदिवासी विभागाच्या 4000 कोटींना कात्री। दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी। जयंत पाटील थोड्याच दिवसात दादांसोबत दिसणार, संजय शिरसाट यांचा दावा। विधानसभा निवडणुकीनंतर पाटील नाराज, मुश्रीफांचाही दुजोरा। सतीश भोसले उर्फ खोक्यानं वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर बुलडोझर, तर ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर खोक्याला घेऊन बीड पोलीस प्रयागराजहून महाराष्ट्राकडे रवाना। नाशिकमध्ये दिसलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा पोलिसांचा दावा। 3 पथकांद्वारे शोध मोहीम, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबात तफावत असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष। मटणाच्या मल्हार सर्टिफिकेशनसाठी जेजुरीच्या मल्हारी मार्तंड देवस्थानकडून नितेश राणेंचा सत्कार। जेजुरी गावकऱ्यांचा मात्र मल्हार शाकाहारी देव असल्यानं नाव वापरायला विरोध, वाद चिघळण्याची शक्यता। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या 250 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक। शिक्षिका आणि प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल होणार, गुणपत्रिका सुरक्षित, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। होळीच्या दिवशीच सरकारचा युवा पुरस्कार मिळवलेल्या शेतकऱ्याची बुलढाण्यात आत्महत्या। खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केल्याची माहिती। फुकट आणि मोफत गोष्टी देऊन गरिबी हटत नाही, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींचं वक्तव्य। गरिबी हटवण्यासाठी रोजगार निर्माण करणारे नवनवे उद्योजक तयार करण्याचा सल्ला। राज्यभरात होळीचा उत्साह, कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यांनी होळी सणाचा उत्साह। तर कोकणात गावागावात पारंपरिक शिमगोत्सवाची सुरुवात। आमिर खाननं दिली तिसऱ्या प्रेमाची कबुली। 25 वर्षांपासून मैत्रीण असलेल्या गौरीसोबत डेट करत असल्याचं केलं जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।